सोलापूर जिल्हा हा साखर उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. पाहायला गेलं तर सोलापूरची कारखानदारी सर्व राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र सोलापुरात अशाच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगची आयोजन करण्यात आलेलं आहे. ही लीग कशा पद्धतीची असते, काय असते, आपण जाणून घेऊया. दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा पद्धतीने आणि ही कल्पना कशी सुचली? नाही, खरं म्हणजे आपल्या तुम्ही जसं म्हणला तर साखर कारखाने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहेत. एकतर भारतामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, त्याच्यामध्ये पण आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 37-38 साखर कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मग ह्या कर्मचाऱ्यांसाठी कसं असतं, मोळी टाकल्यापासून पट्टा पडेपर्यंत कायम काम करतात, कायम त्यांचे हात काळे. त्यानंतर पट्टा पडल्यानंतर मेंटेनन्सची कामं सुरू होतात. त्याच्यामुळे त्यांच्या हाताला काय आरामच नाही. त्याच्यानंतर सारखं मशीनच्या आवाजामध्ये राहून कानाला तडे पण पडतात. मग ह्या कामगारांच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोडवा निर्माण करण्यासाठी, किंवा आपल्याला सर्वांना साखर खायला आवडतं, गोड खायला आवडतं, पण ते बनवणारे हात, त्यांच्यासाठी आयुष्यामध्ये काहीतरी गोडवा निर्माण करण्यासाठी ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं. आणि ह्या टुर्नामेंटसाठी जवळजवळ जिल्ह्यातील 20 कारखान्यांनी ह्याचा प्रतिसाद दाखवला गेला आणि भरपूर मोठमोठे कारखाने ह्याच्यामध्ये सामील आहेत. कारखाने जरी सामील असले तरी जे खेळाडू म्हणून जे कर्मचारी अधिकारी यात सहभागी होता, त्यांचा उत्साह कशा पद्धतीने होता, कशा पद्धतीने त्याबद्दल, आणि पहिलीच ही सोलापूर पर्व म्हणून तुम्ही सुरू केले, हे पर्व किती दिवस पुढच्या वर्षी असणार आहे? नाही, आता तुम्हाला सांगायला मला आनंद होतो बरं का, की बाबा MD लेवल असेल किंवा ओनर लेवल असेल, जनरल मॅनेजर लेवल असेल, तिथून ते शिपायापर्यंत सगळे एका टीममध्ये खेळत आहेत. आणि जसं आपल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग असं लाईव्ह आहे यूट्यूबला, तुम्ही जर पाहचाल तर अतिशय प्रोफेशनली हे मुलं खेळत आहेत. म्हणजे असं वाटत नाही की ह्या मुलांनी कधी हातोडा घेतला असेल, कधी वेल्डिंग मशीन घेतली असेल, कधी केबली दुरुस्त केल्या असतील. ही लोकं इतक्या तंतोतंत चांगल्या पद्धतीनं खेळत आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं प्रोफेशनल खेळत आहेत. आणि ही सोलापूर पर्व जी आहे, जी आम्ही केलं होतं सुरुवात, आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळेल. त्यामुळे आम्ही पर्व सोलापूर असं जिल्ह्यापुरतं मर्यादित केलं होतं. पण बाहेरच्या जिल्ह्यामधनं सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये कारखान्यांमधनं फोन आले. आणि त्याच्यामुळे आम्ही विचार करतो की पुढच्या वर्षी महाराष्ट्र लेवलला जायचं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कारखान्यांना त्याचं निमंत्रण देणार आहे आम्ही. कारखानदारी म्हणलं की राजकारण येतं, वेगवेगळे पक्ष गट तट येतात. हे सगळं विसरून तुम्ही कसं ह्या बाबतीत एक गटाखाली सगळ्यांना आणलं? नाही, तसं म्हणायला गेलं सोपं नव्हतं हे. पण जे आपल्या कारखानदारीमध्ये जे गेले 30-40 वर्ष जे मोठमोठी लोकं काम करत आहेत, त्यांना जेव्हा मी ह्या टुर्नामेंटबद्दल सांगितलं किंवा त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मला मिळालं, त्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली. त्यांनी मला भरपूर सूचना देखील दिल्या. आणि तुम्ही जसं उद्घाटनाला बघितलं असेल की सगळ्या पक्षाचे लोकं तिथं होते, सर्व म्हणजे प्रकारचे तिथे लोकं होते. आणि आमच्या डोक्यात होतं की कारखाना एक बिझनेस म्हणून आम्हाला बघायचा होता. सोलापूर जिल्ह्यामध्ये कापड व्यवसाय जरी मागे पडला असेल तरीसुद्धा एक साखर इंडस्ट्री अजून आहे सोलापूर जिल्ह्याला, जी इकॉनॉमिकली प्रचंड स्ट्रॉंग आहे. तर ही इंडस्ट्री जर एकत्र आली तर सोलापूर जिल्ह्याचा नक्कीच विकास होईल, हे सगळ्यांना पटवून दिलं. आणि त्याच्यामुळे मग हे सर्व कारखाने एकत्र आले आणि कारखानदारसुद्धा एकत्र आले. अशा पद्धतीने अनोखी ही क्रिकेट लीग आहे. मात्र आपण पाहतो की साखर कारखाना सुरू होणार आणि पट्टा पडेपर्यंत जे राबणारे जे हात आहे, त्यांच्या हातात बॅट आणि बॉल देण्याचं काम सध्या तरी आपल्या इथल्या जे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.